हाय, तर आज ना अचानकच दवाखान्यामध्ये जावं लागलं, जिथे आम्ही दोघी मायलेकी असं निवांत वेट करत बसलो होतो. कुणाचं काय ते पुढे सांगते. त्याआधी आपल्या 7 डे 7 फेस पॅक सीरीजचा आज डे 3 होता. त्यासाठी मस्त पॅक बनवून घेतला आणि पॅक अप्लाय करते आहे. माझं पॅकचं चाललेलं होतं, तोपर्यंत प्रिशू राणीने नवीन कारनामा केलेला होता आणि कारनामा केल्यावर रागवायच्या भीतीने असं बसायचं, हे तिचं एवढ्यातलं नवीनच आहे. तोपर्यंत माझा पॅकसुद्धा सुकलेला होता. आता याला छान रिमूव्ह करायचं होतं. पॅक रिमूव्ह केल्यानंतर बघताय फेस छान क्लीन झालेला आहे आणि हलकासा ग्लोसुद्धा आलेला आहे. फुल लूक माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे. सो नक्की बघा. त्यामध्ये मी वेगवेगळे फेस पॅक शेअर करते आहे, जे खरंच खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर दवाखान्यामध्ये गेलेलो होतो, कारण आईचे रिपोर्ट्स आलेले होते, जे अजिबात व्यवस्थित नव्हते. सो आम्ही अचानकच दवाखान्यामध्ये गेलो, कारण तिचं चेकअप करायचं होतं आणि डॉक्टर तिला तपासत आहे. तोपर्यंत आम्ही दोघी मायलेकी निवांत बसलेलो आहे. यासाठीच दिवसभर मी गेली नाही, कारण प्रिशू माझ्या मागे लागतेच. सो मस्त आम्ही वेट करत बसलो आईचं चेकअप होण्याचा. त्यानंतर घरी आलो तर श्रेयाला आईस्क्रीमची क्रेव्हिंग झालेली होती. सो तिने मस्तपैकी आईस्क्रीम आणलेलं होतं. असा काहीसा आमचा आजचा दिवस होता. चला, दिवसाच्या शेवटी आईस्क्रीम सोबतच झाला. मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. बाय.